हॅलो. तर या व्हिडिओमध्ये मी ब्राह्मणी ओचा काष्टा साडी कशी घालायची हे दाखवणार आहे. तर इथं टेबलवर आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे. नेहमी साडी घालायच्या आधी अशी सर्व तयारी करून ठेवावी, जे जे लागते ते हाताशी असावं. आणि आपण आता साडी कशी नेसायची ते बघूयात. ही सेमी सिल्कमध्ये आपण पैठणी घेतली आहे. आता आपण नेसतोय ब्राह्मणी काष्टा. सो ह्या साडीला आतल्या साईडला ब्लाऊज पीस आहे, तो आपण कापून घेतोय पहिल्यांदा. ब्लाऊज पीस कापून ह्याच्यासाठी घ्यायचा आहे की साडी नाही तर खूप मोठी होईल गौरीच्या हाईटनुसार, त्यामुळे ब्लाऊज पीस आपण पहिलाच कापून घेतला आहे. त्याच्यानंतर सेम आपण ही नेसायची आपली पद्धत आहे नॅचरल. तो आपण साडी उलटी करून फॉलच्या बाजूने मिऱ्या घालणार आहे. पहिला तर हा 1 मीटर आपण सोडलेला आहे पदर आतल्या साईडसाठी, आणि मग इथून प्लेटिंग चालू करणार आहे. सेमच आहे की मिऱ्या पहिल्यांदा, फक्त जो आपण रुक्मिणी काष्टा पुढे बघणार आहे सो त्याच्या प्लेटिंगची पद्धत थोडी वेगळी आहे. फॉलच्या बाजूने म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे साडीची उलटी बाजू म्हणजे आतली बाजू समोरच्या साईडला लागेल आणि समोरची बाजू आपल्याकडे येईल. आणि हा 2 मीटर आपण पदराला धरून इथे सोडून दिलेला. त्यानंतर ह्या जुळून घ्यायचा पूर्ण, ह्या अशा जुळून घ्यायच्यात. सो म्हणणं वरतून त्या एकसारख्या मिळतील आपल्याला. सरळ करून घेतो तेव्हा त्याच्यामुळे खालच्या मिऱ्या एकसारख्या मिळतात आपल्याला. त्यानंतर जो 1 मीटर सोडलेला आपण तो आतल्या बाजूने थोडा फोल्ड करून घ्यायचा आहे. तो गौरीच्या बॅक साईडने आम्ही कमरेच्या खाली तो फोल्ड पदर आपण पहिलाच डाव्या साईडला टाकून देणार, गौरीच्या डाव्या साईड. जनरली आपण मगाशी जी गोल साडी बघितली त्याला मिऱ्या आपण पाटानुसार ॲडजस्ट केल्या होत्या. नऊवारी करताना थोडेसे एक 7-8 इंच थोडी साडी खाली घ्यायची. सेम परत पोटाच्या साईडने मिऱ्या ॲडजस्ट करून घ्यायच्यात, म्हणजे जेणेकरून आपल्याला फोल्ड करताना मिऱ्या सुटणार नाहीत. आणि मग आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आपण. आतल्या साईडला फोल्ड करण्यात इथं नाडीने बांधून घेणार. हो, काष्टा आहे म्हणून आपण गौरीच्या उजव्या साईडला मिऱ्या हे केलेल्या आहेत. आणि सेम तशीच प्रोसेस, सेमच प्रोसेस आहे पूर्ण. हो, पोझिशन की राईट लेफ्ट फक्त. नाडी बांधताना घट्ट बांधा, म्हणजे जेणेकरून सुटली नाही पाहिजे, कारण की ती नंतरनं आपल्याला सगळं झाल्यानंतर परत ॲडजस्ट करता नाही येणार. सो आपण पदर ॲडजस्ट करून घेणार. पदर हा पूर्ण हातात घेऊन पहिला ओढून घ्यायचा आहे, मग खांद्यावर टाकून घ्यायचा. आणि असं वाटलं छोटा होतोय तेव्हा हा ओढून घ्यायचा इथून ह्या साईडने. एक मिरी सोडायची, आपल्याला पाहिजे तेवढी हाईट ॲडजस्ट करून घ्यायची. तर ब्राह्मणी काष्टा नेसताना गौरीच्या लेफ्ट साईडनी 2 मिऱ्या सोडून द्यायच्या, आणि तिसरे मिरी जी आहे ती गौरीच्या पायाच्या मधून काष्ट्यासाठी ॲडजस्ट करायची. तिसरी मिरी जी आहे ती ओढून घेतली आहे, हा भाग आतमध्ये ढकलायचा आहे, आणि माझ्या डाव्या साईडचं ही फोल्ड करून काठ सरळ करून घेतलं. सो इथे आपलं मागं काष्टा तयार आहे, आणि तो इथे आपण पिनअप करून घ्यायचा आहे मागं.
नंतर पुढचा ओझा तयार करून घ्यायचा आपल्याला. हा ओझा आतमध्ये थोडा असतो तो बाहेर ओढून घ्यायचा आहे आणि फक्त काठ जेवढा आहे तेवढी एकच प्लेट करून घ्यायची. एक प्लेट केल्यानंतर ना इथे एक पिन लावून टाकायची. आणि मग पदर ॲडजस्ट करून घेणार आहे. आपण हातावर प्लेट्स करून पदर बनवणार आहे. ही फायनल जेवढी काठाची साईज आहे तेवढा आपण फायनल प्लेट घेतोय. ठीक आहे, इथे मागं पिन लावून टाकतो. या बॉडीवरच बनवल्यामुळे हे सटकत नसते. हां, प्लेट्स तुम्ही जर पदराच्या साईडने बनवलं तर ते सटकणार आहे, लूज होतील ते. परफेक्ट बॉडीला येस, बॉडीला फिनिशिंग. फुगू नये म्हणून आपण गोल उलटा राऊंड फिरून घेणार आहे. फायनल प्लेट्स फिनिशिंग करून घ्यायचं. तुम्ही जास्त जितकं एक हाती काम करणार तेवढं ते काम फिनिशिंगमध्ये दिसतं. दागिने घालताना आपण पहिले मोठे साईजचे दागिने घालणार, मग छोटे छोटे साईजचे दागिने नंतर आपण ॲड ऑन करत जायचं. बॉडी आणि गळ्याची लाईन दिसू नये म्हणून आपण ते हाईड करायला ठुशी घालणार आहे. खाली चिंचपेटी ॲड करतो आपण. कानातले आणि फायनल टच म्हणून नथ. ती प्रॉपर बामणी घाटाची नथ आहे. सो ही ती ह्या लुकला सूट होईल म्हणून आपण तशी ती अरेंज ॲडजस्ट करणार आहे. तर ह्याला हेअरस्टाईलला पिन्स वगैरे असं काही सिस्टीम नाही आहे. सो आपण एक गजरे घेतलेले 1-1 फुटाचे हे आणि एक दोरा घेतला आहे फक्त. हे 4 गजरे टोटल आहेत. सो मी फक्त हा उलटा गजरा इथून हा ह्याच्यावर ओव्हरलॅप केला, त्याच्यानंतर ना दुसरा त्याच्यावरती ओव्हरलॅप केला. त्याच्यानंतर हा तिसरा, आणि जो वरचा गजरा आहे शेवटचा तो वरनं टाकणार आहे आपण. ठीक आहे, आणि हा फक्त एक दोरा घेतलाय, हा वरनं अलगद असा टाईट करून घ्यायचा म्हणजे गजरे आपले पडणार नाही. इथे एक गाठ मारून टाकायची. नाही, हो, आणि दोराही दिसणार नाही तुमचं. सिंपल आपला आंबाडा तयार आहे. आणि पदर आपण खांद्यावरनं देणार. सो या बामणी गौरी आपल्या तयार आहेत.